धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। देवपुरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर उत्साहात संपन्न। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देवपूर धुळे यांच्या प्रेरणेने प्रभाग क्रमांक 1 बडगुजर कॉलनी जीटीपी स्टॉप परिसरात विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत योगाभ्यास केला। यावेळी उपस्थितांना योगासनांचे महत्त्व तसेच योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक योग आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। भारताने जगाला दिलेल्या अमूल्य देणगी असलेल्या योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। योगामुळे निरोगी, सुदृढ व संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमास राजयोगिनी रीटा दीदी, राजयोगिनी कविता दीदी, महापौर सौ मायादेवी परदेशी, अल्पाभाभी अनुप अग्रवाल, योगगुरू अशोकजी शिंदे, नगरसेविका योगिता संजय कुटे, दयाराम माहिरराव, हिरालाल पवार, धीरज जगताप, एम.आर. पाटील, नानू भदाने, अरुण पाटील, सुभाष भामरे, भटूसिंग राजपूत, दिलीप आप्पा, विलास पाटील, आबा सोनवणे, रेखा गवळे, विनाली हजारे, उज्ज्वला निकम, विजया सोनवणे, राहुल गांधी, नीरज देसले, सुमनताई तसेच शिवतेज योगा ग्रुपचे सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। योग दिनानिमित्त सुंदर अशी एक्सरसाइज केली आहे। हा आपण आपल्या म्युझिकल योगामार्फत आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या ज्या मुख्य प्रशासिका आहेत राजयोगिनी रीटा दीदी आणि राजयोगिनी कविता दीदी यांच्या प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने आपण हा योगा धुळे शहरात चालू केलेला आहे। त्याला आज आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आणि अजून बोलायचं खूप आहे आपल्याला पाहुण्यांसमोर, तर पुढच्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।